राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावर बोलू नये, त्या संदर्भात कुठेही भाष्य करू नये, या संदर्भात शेकडो आयपीएस आणि आयएएस अधिकारी जे निवृत्त आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं होतं। त्याच्यापैकी गौतम या आयएएस अधिकाऱ्यांच्या घराबाहेर या ठिकाणी मुंबई काँग्रेसतर्फे जे आहे ते आंदोलन करण्यात येणार होतं। आज संविधान वाचन दिवस आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या घराबाहेर संविधानाचं वाचन मुंबई काँग्रेस युथ तर्फे करण्यात येणार होतं। मात्र त्याआधीच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि नेतृत्व करणाऱ्या शबरीन याला देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं असल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे नक्कीच आपण बघतोय की हा कार्यक्रम होण्याआधीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं देखील दिसून आलेलं आहे। सरकार आणि सरकारी यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं असल्याचा मुद्दा या अधिकाऱ्यांचा होता आणि म्हणूनच अशा पद्धतीनं राहुल गांधी यांनी जे आरोप केले आहेत ते चुकीचे आहेत असं देखील अधिकारी ए.के. गौतम यांनी मत व्यक्त केलेलं होतं। आणि आता त्यांच्या घराबाहेरच या ठिकाणी हा संविधान दिनानिमित्त हा संविधान वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याच्या आधीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असल्यामुळे या ठिकाणी हे आंदोलन होऊ शकलेलं नाहीये आणि हे आंदोलन होण्याच्या आधीच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामुळे संविधान वाचनाचा आजचा काँग्रेसचा हा कार्यक्रम या ठिकाणी पोलिसांनी हाणून पाडलेला दिसून येतोय। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।